हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मध्ये माझे व्हिडिओज थोडे स्टॉप झाले होते. आजपासून मी परत माझे व्हिडिओज करायला सुरुवात केलेली आहे. त्यातला आज हा पहिला व्हिडिओ आहे. आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना किंवा सगळ्या लोकांना असं वाटत असतं की आपण 24/7 हॅपी असावं, आपण आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल असावं, आपल्याला सगळ्या गोष्टी इझिली आणि एफर्टलेसली मिळाव्यात, आपण खूप रिच असावं, आपला खूप मोठा बंगला असावा, गाडी असावी, आपल्याला सोसायटीमध्ये रिस्पेक्ट असायला पाहिजे, आपलं आयुष्य खूप छान सुंदर आणि ब्युटिफुल असलं पाहिजे, अशी प्रत्येकाची एक कल्पना असते किंवा एक ड्रीम असतं. आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच अंशी बरेच लोक त्याच्यामध्ये सक्सेसफुल पण होतात. पण बरेचदा ज्या गोष्टी मी रोज सांगत असते माझ्या मीटिंगमध्ये की 24/7 हॅपी राहा, हे जरा थोडंसं पॉसिबल नसतं, कारण आपण आपल्या करंट रियालिटीला जास्त महत्त्व देतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये परमेश्वरानं आपल्याला कधीही आपण घाबरत नाही, भीती नसते. आपण इनबिल्ट मध्ये आपण खूप धाडसी असतो. आपल्याला राग असतो, द्वेष असतो, त्याच्यानंतर मत्सर असतो, अँझायटी असते, उच्च कोटीचा एखाद्या व्यक्तीबद्दल राग असतो. या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा त्या अशा असतात, उच्च कोटीच्या नसतात, माइल्ड असतात, पण या सगळ्या गोष्टी इनबिल्ट असतात आपल्या शरीरामध्ये. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला बाहेर येतात, एखाद्या व्यक्तीबद्दल एक राग असतो, तेव्हा तो राग आपण जेव्हा व्यक्त करतो तर तो कशा पद्धतीनं आपण व्यक्त करतो हे खूप महत्त्वाचं असतं. माइल्ड असेल तर ठीक आहे, पण ज्यावेळेला खूप टोकाची आपल्याला पराकोटीचा राग येतो आणि आपण तशा पद्धतीनं रिॲक्ट होतो, त्यावेळेला काय होतं तर समोरच्या व्यक्तीला वाईट वाटतं, पण नुकसान जास्त आपलं होतं, कारण आपण पूर्ण निगेटिव्हिटीमध्ये जातो. म्हणून ज्या ह्या गोष्टी, ज्या इनबिल्ट गोष्टी आहेत, त्या कधी ना काहीतरी त्या बाहेर येत असतात. कधीकधी आपली एन्झायटी खूप वाढते, कधीकधी कुणाबद्दल तरी मत्सर असतो, खूप आपल्याला त्याच्याबद्दल म्हणजे खूप जेलसी असते. ती व्यक्ती समोर आली तरी आपल्या डोक्याला, कपाळाला आठ्या पडतात. हे जे आपण रिॲक्ट करतो, ते रिॲक्ट कशा पद्धतीनं करतो तशा पद्धतीनं आपलं आयुष्य असतं. मग तुम्ही माइल्डली जर ते रिॲक्ट केलं तर तुम्हाला काही फार वाईट रिझल्ट येत नाहीत. पण जर तुम्ही खूप पराकोटीचं सतत त्याच माणसाबद्दल विचार केला किंवा त्याच सिच्युएशनबद्दल विचार केला, तेच तुम्ही निगेटिव्हिटीमध्येच राहणार, तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये येणार नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग आहे आणि त्या व्यक्तीनं कुठली एखादी वस्तू घेतली तर तुम्हाला ती वस्तू एखाद्या वेळेस नको असते, पण त्या व्यक्तीकडे आहे म्हणून तुम्ही ईर्षेनं ज्यावेळेला घ्यायचा प्रयत्न करता, देवाकडे मागता, तेव्हा ती तुम्हाला मिळत नाही. कारण तुमचं इंटेन्शन आणि इंटेन्सिटी त्या व्यक्तीपेक्षा कमी असते. फक्त तुमचं म्हणणं असतं की तिनं घेतलं आहे म्हणून मला पाहिजे. हे टोटली रॉंग आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला मात करायची असेल तर रोज 5 मिनटं डीप मेडिटेशन करा. हे खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही मेडिटेशन कराल तेवढं तुमचं मन प्रगल्भ होत जाईल, एक मॅच्युरिटी येईल तुमच्या माइंडला, आणि मग तुम्हाला समजत जाईल की आपल्या चुका काय आहेत. म्हणून आजपासून रोज 5 मिनटं मेडिटेशन करा. कुणाबद्दल राग धरू नका, द्वेष करू नका, कारण प्रत्येक माणसाची पर्सनॅलिटी वेगळी असते, त्याची सिच्युएशन वेगळी असते, त्याचं जीवन वेगळं असतं, त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, तुमचे प्रॉब्लेम वेगळे असतात. त्यामुळे कधी कुणाशी कंपॅरिझन करू नका, कधीही कंप्लेंट करू नका, कंपॅरिझन करू नका. त्याच्यानंतर कधी कुणाला वाईट म्हणू नका, कुणाला ब्लेम करू नका. हे सगळं जर तुम्ही फॉलो केलं तर यू विल बी द बेस्ट पर्सन इन युअर लाईफ. या सगळ्या गोष्टी गेली 3 वर्ष मी फॉलो करते आणि आज रिअली सांगते की आय एम व्हेरी हॅपी विथ माय लाईफ. थँक्यू सो मच. हॅव अ वंडरफुल डे.